मराठवाडा मित्रमंडळ संचालित फाउंडेशन फॉर मेक इट हॅपन सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन अँड इन्क्युबेशनमध्ये म्हणजेच FMCIII इन्क्युबेट केलेल्या स्टार्टअपने विकसित केलेल्या स्मार्ट मीटरच्या उत्पादनासाठी फिल्टरम LLP या संस्थेकडून 20 कोटींची भागीदारी करण्यात आली आहे, अशी माहिती मराठवाडा मित्रमंडळाचे कार्यकारी अध्यक्ष भाऊसाहेब जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुण्यातील कर्वेनगर येथील मराठवाडा मित्रमंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरात FMCIII आयोजित पत्रकार परिषदेवेळी संस्थेचे सचिव किशोर मुंगळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजय गोहोकर, FMCIIIचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर चंद्रशेखर तलाठी, स्मार्ट मीटर स्टार्टअपचे संस्थापक व्यंकटेश शेटे आणि बाकीचे स्टार्टअप उपस्थित होते. कार्यकारी अध्यक्ष भाऊसाहेब जाधव म्हणाले, मराठवाडा मित्रमंडळ संस्थेने सुरुवातीपासूनच संशोधन, विज्ञान, तंत्रज्ञानातील उत्कृष्टता, कौशल्य आणि उद्योजकता विकास, मूल्याधारित शिक्षणावर भर देत येथे बहुतांचे हित हा विचार जपला आहे. विद्यार्थ्यांमध्ये इनोव्हेशन, इन्व्हेन्शन, स्टार्टअप संस्कृती आणि उद्योजकतेची भावना रुजावी या उद्देशाने FMCIIIची स्थापना करण्यात आली. आजवर अनेक स्टार्टअपचे यशस्वीरित्या उद्योगांमध्ये रूपांतर झाले आहे. स्मार्ट मीटरच्या या स्टार्टअपला तब्बल 20 कोटींची गुंतवणूक मिळणे ही FMCIIIसाठी अभिमानाची गोष्ट आहे, असेही ते म्हणाले. इथं आपण अकॅडमिकमध्ये काहीतरी शिकवतो आणि इंडस्ट्रीजमध्ये त्यांची रिक्वायरमेंट आहे. मग रेडी टू यूज कॅन्डिडेट जर आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारचं वातावरण निर्माण करावं लागेल की जेणेकरून थिअरी आणि प्रॅक्टिसमध्ये जो गॅप आहे तो गॅप भरून काढण्यासाठी प्रयत्न करता येईल. आणि म्हणून आपण ही FMCIIIची कल्पना आम्ही मांडली. या कल्पनेमधून अनेक स्टार्टअप या ठिकाणी आमच्याकडे आहेत. त्यांचे आयडिया जे आहेत ते स्टार्टअप इंडस्ट्रीजमध्ये मटेरियलाइज होतील. या निमित्ताने अनेक इंडस्ट्रियलिस्ट किंवा इंडस्ट्रीजमध्ये काम करणारे लोक येतील आणि विद्यार्थ्यांना अकॅडमिकबरोबर काही प्रॅक्टिकल नॉलेजसुद्धा देतील, हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. बऱ्याच वेळेला आपण इंजिनियर किंवा यांना आपण विचारलं तो पुढे काय होणार आहे, तर तो असं कधी म्हणत नाही की मी उद्योगपती होणार आहे किंवा मी उद्योग करणार आहे. त्याचं म्हणणं एक आहे का मी DGM होईन, मी GM होईन, कॉर्पोरेटमध्ये जाईन, असंच असतं. पण आमचा कल आता असा आहे की प्रत्येकाने आता नोकरीच्या मागे न लागता नोकरी देणारा होता येईल का ह्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करता येईल का, हा हेतू आहे. आता शेटे सगळ्यांच्या माध्यमातून एक फार मोठा प्रोजेक्ट आपण घेतलेला आहे. अनेक प्रोजेक्ट आपल्याकडे आहेत. त्यामुळे आमच्या प्राध्यापकांचं ॲटिट्यूड बदलावा, विद्यार्थ्यांचा ॲटिट्यूड बदलावा आणि आपण ही इंडस्ट्रीजमध्ये काहीतरी करू शकतो, स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो, ही कल्पना त्यांच्यामध्ये रुजवावी या भावनेने आम्ही हे सर्व केलेलं आहे. डॉक्टर चंद्रशेखर तलाठी म्हणाले, मराठवाडा मित्रमंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आवारात FMCIIIची टाटा टेक्नॉलॉजी, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क पुणे यांच्या सहकार्याने शाश्वत, विस्तारक्षम आणि परिवर्तनशील उद्योगांना चालना देण्याच्या उद्देशाने 2018मध्ये स्थापना झाली. सर्व पायाभूत सुविधांनी सज्ज असलेले हे केंद्र स्टार्टअपच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे. येथे विविध प्रयोगशाळा, सुसज्ज कार्यालय, संगणक कक्ष, मीटिंग आणि बोर्डरूम, 3D प्रिंटर आणि स्कॅनर, रोबोट, वर्किंग मॉडेल्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. स्टार्टअप प्रदर्शन, उद्योग भेटी, प्रशिक्षण आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केले जातात. विविध क्षेत्रातील जवळपास 65 स्टार्टअप सध्या FMCIIIमध्ये सुरू आहेत. ड्रीम्स रिडेव्हलप्ड आणि शेटे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी या 2 स्टार्टअपना 21.5 कोटींचा निधी भागीदारी स्वरूपात मिळाला आहे, असेही डॉक्टर चंद्रशेखर तलाठी यांनी नमूद केले. माझं नाव डॉक्टर चंद्रशेखर तलाठी. मी इथं कार्यकारी संचालक आहे. इथं आत्तापर्यंत 65 स्टार्टअप झाले. त्यातले साधारण 20 स्टार्टअप ग्रॅज्युएट झाले. आम्ही जे मोठे होऊन गेले त्यांना आपण ग्रॅज्युएट झाले असं म्हणतो, ते बाहेर गेले. आणि आत्ता या सध्या 44 स्टार्टअप आहेत. आपण इथं त्यांना सर्व प्रकारची सुविधा पुरवतो, त्यांचं हँड होल्डिंग करतो, बेसिकली बोट धरतो आणि त्यांना मोठं होण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्यांना जे काही लागणार आहे सहकार्य, म्हणजे सुरुवातीला आयडिया जनरेशन, त्यानंतर त्यांचं बिझनेस डेव्हलपमेंट, कंपनी फॉर्मेशन, त्यानंतर लागलं तर फंडिंग, आणि फंडिंगनंतर त्यांचं जर प्रोडक्शन मोठं करायचं असलं तर प्रोडक्शन करायचं असेल तर हे सर्वासाठी आपण मदत करतो. कॉलेजचा पूर्णपणे सपोर्ट आहे. कॉलेजला साधारण 100 डॉक्टरेट प्रोफेसर्स आहेत, ते यांना मेंटॉर म्हणून आहेत. इंडस्ट्रीमध्ये चांगला कनेक्ट असल्यामुळं इंडस्ट्रीतले बऱ्यापैकी मेंटर्स असतात. कुठल्या विषयातले तज्ज्ञ असतात. एखाद्याला मार्केटिंगमध्ये प्रॉब्लेम असेल तर मार्केटिंगचा माणूस आम्ही बोलू शकतो, त्याबरोबर तो गप्पा मारेल, त्याचं प्रॉडक्ट कसं मार्केट करायचं, त्याची सर्व्हिस कशी मार्केट करायची, हे सगळं तिथे केलं जातं. आणि याच्यावरतीने त्या माणसाला दर 3 महिन्याला मी रिव्ह्यू करत असतो.
प्लस मंथली एक मीटिंग घेत असतो, कोणाला कुठलं अडचण आहे का, कोणाची काय प्रगती झालेली आहे. ह्याच्या व्यतिरिक्त गव्हर्नमेंटच्या बऱ्याच काही स्कीम आहेत. स्टार्टअप इंडिया सीड फंडाची स्कीम आहे, त्याच्यामध्ये आम्ही मागच्या वर्षी आम्हाला 1 कोटी रुपये मिळाले होते. तर आम्ही ऑल ओव्हर इंडियामधल्या स्टार्टअप्सना ते वाटायचं परवानगी आहे, आयदर ग्रँट किंवा डेट म्हणून. त्यातल्या आपण 2 लोकांना ग्रँट दिलेली आहे, बाकी 5 लोकांना डेट दिलेलं आहे. आणि 7ही स्टार्टअप अतिशय चांगले चालू आहेत आणि ते त्यांचे पैसे परत पण फेडत आहेत. ग्रँट परत द्यायची नसते, पण डेट परत द्यायचं असतं. डेट काही लोक ॲडव्हान्समध्ये परत फेडायला लागले. स्मार्ट मीटरचे निर्माते व्यंकटेश शेटे म्हणाले, स्मार्ट प्रिपेड एनर्जी मीटरच्या निर्मितीत FMC IIIचे योगदान मोलाचे आहे. सुरुवातीला 10 लाखांचा निधी सीड फंड म्हणून मिळाला, तसेच 1500 कोटींचे लेटर ऑफ इंटेंट मिळाले आहे. FMC IIIच्या मदतीनेच फिल्टरम LLP यांच्याशी भेट होऊन 20 कोटी रुपयांची भागीदारी मिळाली आहे. देशभरात बसवण्यात येणाऱ्या 28 कोटी मीटरपैकी जवळपास 6 कोटी स्मार्ट मीटर बसवण्याचे ध्येय आहे. आत्मनिर्भर भारताच्या दिशेने टाकलेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. लवकरच चाकण येथे स्मार्ट मीटरचे उत्पादन सुरू होणार आहे. स्मार्ट मीटर बसवल्याने वीज चोरी रोखली जाईल, तसेच आवश्यक तितका वापर आणि वापर तितका खर्च येईल, असेही शेटे यांनी सांगितले. Proud to announce that I am the only Indian company with 100% Indian design and software and everything. बाकी मला माझे कॉम्पिटिटर जवळजवळ 35 असतील. त्या सगळ्यांची टेक्नॉलॉजी कुठे ना कुठेतरी ती परदेशातनं किंवा युरोपातनं सॉफ्टवेअर म्हणा, हार्डवेअर म्हणा किंवा चायनातनं आणलेली आहे, पण आय एम द ओनली वन. सो याचा ॲडव्हान्टेज पुढे मला प्राइसिंग करताना होईल कदाचित, याच्यामुळे मार्केटिंग करताना फायदा होईल. आणि फॉर्च्युनेटली आत्ता या सगळ्या प्रोडक्शन सेटअपमध्ये आमच्याकडे आत्ता जवळजवळ 1500 कोटी रुपयाचे LOI वी हॅव इन हँड विच वी आर गोईंग फॉर अ प्रोडक्शन. आमची सगळी टीम आहे म्हणून आम्ही हे करू शकतो, अदरवाईज हे अवघड होतं. आणि ह्याच्यामध्ये सरांनी मगाशी सांगितलं तसं की कॉलेजचा उपयोग मी कसा करून घेतला, तर मी इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक डिपार्टमेंटचे विद्यार्थी माझ्याकडे घेतल्यानंतर आय मस्ट से दिस व्हेरी थँकफुली टू देम. त्यांनी फक्त विद्यार्थी नाही पाठवले, तर त्यांचे जे चीफ होते किंवा त्यांचे जे शिक्षक होते, HODs होते, दे वेर मोर इंटरेस्टेड टू गेट द नॉलेज टू देअर चिल्ड्रन फ्रॉम मी. सो दॅट वॉज अ सरप्राइजिंग फॅक्टर फॉर मेकिंग ऑल दिस हॅपन. सो वन्स अगेन थँक्यू व्हेरी मच फॉर ऑल दिस ऑपॉर्च्युनिटीज अँड द सपोर्ट. प्लीज सपोर्ट अस इन फ्युचर ऑल्सो. थँक्यू. या स्मार्ट मीटरबद्दल बरेच वादविवाद चालू आहेत. नागरिकांमध्ये असंतोष आहे सगळ्या याचा, आणि त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा असं जाहीर केलं की डोमेस्टिक यूज होणार नाही याचा, फक्त इंडस्ट्रीज आणि हेवी इंडस्ट्रीजला हे मीटर वापरलं जाईल, असं आत्ता जूनमध्ये त्यांनी बोलले आहेत. तर मग हे असं सरकार असं जाहीर करते, मग आपण आपल्या प्रॉडक्टचं भविष्य काय बघता? खरं कारण असं आहे, त्याच्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम नाही. आपल्याला सगळ्यांना इन्क्लुडिंग मी बऱ्याच वर्षांनी ॲक्युरेट मीटरिंगची सवय नसल्यामुळे आता त्रास होतो. दिस इज 0-0 ॲक्युरसी क्वालिटी, एकदम प्रॉमिनंट क्वालिटी आहे. त्या पद्धतीची मॅप टेस्टिंग या सगळ्या गोष्टी आहेत. देवेंद्र सरांनी तसं का म्हणलं मला ह्याच्यावर खरं उत्तर मी देऊ शकत नाही आणि आपण नंतर खाजगी बोलू शकतो, पण ही सिस्टीम येऊन राहणार, त्याच्याशिवाय पर्याय नाही. मी तुम्हाला फक्त एक उदाहरण सांगतो. दर महिन्याला 30 तारखेला रात्री 12 वाजता MSEBला इलेक्ट्रिक एक्सचेंजमधनं वीज विकत घ्यावी लागते रोज पैसे देऊन. त्याचा दर महिन्याचं बिलिंग गेल्या 6 महिन्यांपूर्वीच्या आकड्याप्रमाणे इज 84,000 करोड रुपीज. एवढी वीज त्यांना विकत घ्यावी लागते. महाराष्ट्र गव्हर्नमेंट MSEBला तेवढे पैसे ॲडव्हान्स देतो आणि मग ते कलेक्शनमधून ते महाराष्ट्र सरकारला परत देतो आणि ती सायकल दर महिन्याला चालत राहते. याच्यामुळे ती सायकल ब्रेक होऊन महाराष्ट्र सरकारचे जे काही पैसे त्या MSEBला वीज परचेस करण्याकरता येणार होते ते सगळे बाजूला थांबतात. कारण ह्याच्यामध्ये ॲडव्हान्समध्ये प्रीपेडमध्ये हे पैसे जमा होतात, विच इज अ बिग टर्न अराउंड इन द वर्कफ्लोमध्ये. So this is how the direct effect to government and to us also. आता याच्यामुळे त्यांनी एक सिस्टीम अशी पण केली होती की जे कोणी याच्यावर कोणी चर्चा करत नाही, फक्त प्रिपेड वाईट आहे किंवा स्मार्ट मीटर वाईट आहे बोलतात. प्रिपेड मीटरिंगचा रिचार्ज करताना ते गव्हर्नमेंटने नियम करून NERC त्याचं सँक्शन दिलं, तुम्हाला 5% डिस्काउंट देतात.
तुम्ही 1,000 रुपयाचा किंवा 5,000 रुपयाचा किंवा 500 रुपयाचा कितीचाही डिस्क आहे रिचार्ज करू शकता, जसं आपण मोबाईलला करतो सेम. सो देर आर ॲडव्हान्टेजेस. दिस इज जस्ट मला तर मी काही कॉमेंट करू शकत नाही ऑफिसर की हे का नाही करायचं, पण हे होणार, याच्याशिवाय पर्याय नाही. आणि ह्याच्यातली 50% सबसिडी इज गिवन बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट टू द स्टेट गव्हर्नमेंट. आणि म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटने हे बसवलं नाही त्याचे पैसेच मिळणार. आणि देन देर आर नो बिकॉज. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.